हाय हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी तेजस्वी. तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओत मी स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पण नक्की बघा. सोनार काकाकडून काय चुकी झाली हे पण तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल की जी चुकी तुम्ही करू नका. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत बघा. आणि माझे जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, इथं माझं छान क्यूट बाळ किती छान झोपलंय. असं तुम्हाला पण वाटलं ना? मला पण तसंच वाटलं होतं. ते झोपले तो पण मी आवरून घ्यायला लागले होते, तो पण ते उठला. त्यामुळे त्याला बहीण आणि भाऊ माझे खेळत होते, त्यांना बघून तो खूप हसत होता. आणि इथं माझं आवरून झालेलं आहे. आता मी बाहेर चालू होते. कशासाठी ते तुम्हाला कळेलच पुढे, तर व्हिडिओ पुढे बघा. तर बाहेर चाललो, त्यामुळे मम्मी त्याला काजळ लावत होती आणि मला पण काजळ लावलं. आणि इथं रिक्षा येऊन थांबली होती, पण माझ्याकडून पॉकेट घरामध्ये राहिलं, त्यामुळे मी रिटर्न गेले. तोपर्यंत बाळा आणि मम्मी रिक्षामध्ये जाऊन बसलेत. भाऊ मला म्हणत होता, एवढा उशीर करतात का, कुठं कशाला उशीर केलास एवढा. त्यानंतर आदरासातून मी माझ्या बहिणीला, म्हणजे माझ्या मावस बहिणीला घेतलं. मम्मीच्या घरापासून थोडीशी ती लांब आहे, तिथून तिला घेतलं. तिच्यासोबत तिची मुलगी पण आली. फायनली आम्ही पोहोचलो सोनार काकाच्या दुकानामध्ये. तर बघा, बाळ किती छान असं शांत झोपले. इथं मम्मीचं आणि दिदीचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. तोपर्यंत माझे बहीण आणि भाऊ दोघं पण आले. टू व्हीलरवरती आले होते, कारण रिक्षामध्ये बसायला एवढ्याला जागा नव्हती. त्यामुळं आम्ही येऊन बसलो सोनार काकाच्या दुकानामध्ये. तर हे छोटंसं दुकान आहे जिथं कान टोचले जातात. त्या दुकानामध्ये आम्ही येऊन बसलो, की जिथं आम्ही म्हणजे आमचं काही असेल ते ह्याच दुकानामध्ये आम्ही घेत असतो किंवा करत असतो. तर आम्ही आता बाळाचे कान टोचण्यासाठी आलो होतो. तर आम्ही बाळाला काड्या बघतो की कुठल्या छान दिसतील हे ते. तर त्याने आम्हाला डिझाईन दाखवले होतं. त्यातनं त्यांनी सांगितलं तुम्हाला जे आवडतील ते सांगा, मग बघा. मग तर आम्ही आता त्याला कानाला लावून बघत होतो, त्याला जे छान दिसेल ते. आणि इथं माझा भाऊ मम्मीला ओरडत होता, तुम्ही कानातले कशासाठी बघायला लागलात. तो म्हणत होता तो खूप लहान आहे, त्याला खूप त्रास होईल. तो म्हणत होता की त्याचे कान टुचू नका. तर तो मम्मीला आधीच घरी बोलला होता, जर तुम्ही त्याचे कान टोचणार असाल तर मी तुमच्यासोबत येणार नाही, तुम्ही कान टोचू नका असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तो मम्मीवर चिडला. फायनली आमचं इथं आम्हाला ते 2 कानातले आवडले होते, त्यातलं हे सगळ्यात जास्त आवडलं होतं. मग आमचं ठरलं दोन्ही पण कानातले त्याच्या कानाला लावून बघायचे आणि जे छान वाटेल ते कानातलं आपण फायनल करायचं. तर पहिल्या कानातलं ते खूप मोठं वाटलं, त्यामुळे आम्ही दुसरं कानातलं बघितलं आणि ते दुसरं कानातलं खूप छान वाटलं. त्यामुळे आणखीन एकदा ते कानातलं बघूयात असं आम्ही म्हणलं. मग डबल आणखीन एकदा बघितलं. आणि भाऊ इथं मला बोलत होता, त्यामुळे मी हसत होते. तो काय ना काय तर कॉमेडी करतच असतो. मग त्याला पैंजण पण घ्यायचं होतं. मग आम्ही पैंजण पण बघत होतो. त्यातले आम्हाला हे 2 डिझाईन खूप आवडले होते. म्हणजे दीदीला एक आवडलं होतं आणि आम्हाला सगळ्यांना बाकीचं आवडलं होतं. मग ठरलं की जे सगळ्याला जास्त आवडले तेच पैंजण आपण करायचं. मग ते पैंजण मला लावून बघा म्हणले, तर मी म्हटलं नाही का मोठं होईल. मग बहीण म्हणली नाही मोठं होणार, बरोबर बसेल. मग ती उठली आणि मग ती बघायला लागली. मग त्याचा कोयंडा तो म्हणजे खूप घट्ट होता, तो निघला नव्हता. तर मग तो कोयंडा थोडासा ओपन करत होती. मग ती म्हणली मी घालून बघते नाही का त्याला व्यवस्थित बसते का ते. आणि मग तिने ते पैंजण बघितलं तर त्याला एकदम परफेक्ट बसलं ते पैंजण. आणि माझं चाललं होतं की मला घुंगराचं पैंजण घ्यायचं होतं. पण ते सोना काका बोलले की एवढ्या लहान बाळांना घुंगराचं पैंजण नसतं. आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की लहान बाळांना घुंगराचं पैंजण असतं की नसतं. आणि आम्ही हे सगळं बघेपर्यंत लाईट गेली. मग तो पण काय करायचं, तर आम्हाला मनगट्या पण करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही मणी बघत होतो. त्यांनी 3 प्रकारचे मणी दाखवले, एकदम छोटे, त्यापेक्षा थोडे मोठे आणि एक थोडे वेगळे डिझाईनचे. आणि ते जरा महाग होते आणि त्याची क्वालिटी पण चांगली होती जरा. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की फायनली आमचं ठरलं की ते जोंधळी मणी जे असतात ते मणी आम्ही घेतले. ते वजन करायचं चाललं होतं. आणि तर भावाचं आम्हाला काहीतरी कॉमेडी करून हसवायचं चाललं होतं. लाईट नसल्यामुळे आम्ही बसलो होतो निवांत. तर इथं बघा माझं क्यूट बाळ किती छान असं शांत झोपले, गाढ झोप येते. इथं बहिणीला भाऊ माझा हसत होता, त्यामुळे ती तोंड झाकून घेत होती, हसत होती. आणि आता बाळाचं कान टोचायला चालू केलं होतं. तर मम्मी त्यांना ते खोबरं, नारळ आणि हळदी कुंकू देत होती, ते देत असतात त्यामुळं. आणि इथं बाळाचं कान टोचण्यासाठी बहीण पेनाने टिक करून देत होती त्यांना. तर बाळ आत्ता पण झोपेत होतं. जर तो जागा असता तर त्याने ते कान टोचूच दिले नसते. तर पहिले कान टोचलं त्यावेळेस त्याने थोडंसं चुळबुळ केली आणि लगेच शांत झाला. पण ज्यावेळेस ते कानातल्याच्या पाठीमागचं जे कोयंडा असतो त्याला ते पीळ देत होते, त्यावेळेस मात्र तो रडला. आणि जर ते पीळ नसे दिलं तर कशात ना कशात ते अडकलं असतं कानातलं आणि त्याला जास्त त्रास झाला असता.
तर बघा तो रडता आणि लगेच शांत पण झाला पहिल्या कान टोचताना. सोनार काकाला मम्मी म्हणत होती की ते बाळाला त्याच्या मम्मीकडे द्या, मम्मी थोडं त्याला शांत करेल, नंतर तुम्ही दुसरं कान टोचा. पण सोनार काकाने ते काय ऐकलं नाही. ते बोलले की लगेच टोचून घेऊ द्या, जर थांबून टोचलं तर त्याला जास्त त्रास होईल. आणि मग त्यांनी माझ्याकडे त्याला काही देऊन दिलं नाही. लगेच त्यांनी दुसरं कान टोचलं. दुसरं कान टोचताना त्यांनी एक कान थोडासा खाली, एक कान थोडासा वरती टोचला का तो खूप रडत होता आणि त्याची हालचाल खूप चालू होती. त्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आलं. ही चुकी आम्ही केली, ती चुकी तुम्ही करू नका, की बाळ शांत करा आणि नंतरच कान टोचा दुसरं. तर बघा इथं तो खूप असा तळमळून रडतोय. दुसरं कान टोचताना मात्र तो जास्तच रडला. आता दुसऱ्या कानाला पिळ देताना तो जास्तच रडला. मला वाटलं घरी गेल्यानंतर तो खूप खूप गोंधळ करून खूप रडल, त्याला खूप त्रास होईल. पण मम्मीने अख्खी रात्रभर जागून त्याचं कानाला ते तेल लावलं, त्यामुळं त्याला काही त्रास झाला नाही. नंतर तर झालाच नाही, तो रडलाच नाही घरी आल्यानंतर कसलाच. आणि तर मला त्याचं रडणं बघून खूप रडू येत होतं. आणि हा व्हिडिओ आमच्या चिवनी म्हणजे माझ्या बहिणीच्या छोट्या मुलीने घेतला. तिला कोणी सांगितलं नव्हतं की व्हिडिओ घे वगैरे काय, तर ती स्वतःच्या मनानेच घेतला आणि तिने एवढा छान व्हिडिओ घेतला. त्यामुळे मी म्हटलं ते क्लिप पण आपण ह्यामध्ये ॲड करावी, म्हणून ते व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड केले. आणि मग तो खूप रडत होता, त्यामुळे बहीण म्हणली तुम्ही इथंच थांबा सोनारच्या दुकानामध्ये. मग माझी बहीण आणि माझी मावस बहीण भाऊ हे तिघजण इथं मनगट्या गाठण्यासाठी आले. ते सोनार काकापासून थोडंसं हे मनगटे गाठतात ते खूप लांब होतं, त्यामुळं आम्ही तिथंच थांबलं बाळ शांत होईपर्यंत. मग हे मनगट्या गाठण्यासाठी आले आणि मनगटे गाठून आम्ही तिकडे येतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर बघा इथं काय झालं की मनगट्या गाठण्यासाठी बाळाचं काही माप नव्हतं. मग माझी बहीण आहे कोमल, मग ती म्हणली की माप कसं घ्यायचं. मग ती रिटर्न आली. तिने काय केलं, बाळाचं माप कसं घ्यायचं काहीच नव्हतं माप घेण्यासाठी. मग तिने तिचा स्टोल फाडला आणि त्या बाळाच्या मनगट्याच्या मापाचा म्हणजे नाही का माप दिलं ते स्टोलचं, सॉरी. तर बघा त्यांच्या बोलत बोलत मनगट्या पण गाठून झाल्या दोन्ही पण हातांच्या. ते आता फायनल माप घेतात की मनगट्यांचं त्या स्टोलच्या मापाने. आता ते स्क्रू बसून घेतात. आणि जर घरी गाठायच्या मला तर खूप वेळ लागला असता, ह्यांच्याकडून गाठून घेतलं तर किती फास्ट झाल्या बघा. मग आमचे रस्त्यामध्ये 1-2 कामं होते, ते कामं केले आम्ही रिटर्न जाताना. आणि मग आम्ही घरी आलोत. तर घरी आल्यानंतर मग बहिणीनं बहिणीने तुकडा उतरून टाकला. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.